तर आता थोड्याच वेळात गोविंदा आपला बाहेर पडणार आहे. गोविंदा पथक, गोपाळकृष्ण गोविंदा पथक संपूर्ण हंडे फोडण्यासाठी, दहिकाला उत्सव साजरा करण्यासाठी बाहेर पडणार आहे. हे आपल्या गोपाळकृष्णाचं मंदिर आहे आणि या मंदिरातून हा गोविंदा किंवा हा जो दहिकाला उत्सव असते त्याला सुरुवात होते. आणि काल मी सांगितल्याप्रमाणे हा जो कृष्णाचा मुखवटा आहे तर तो या पालखीमध्ये त्याची मांडणी करण्यात आलेली आहे किंवा विराजमान करण्यात आलेला आहे तो. आणि गोविंदा म्हणजे गोविंदा पथकासोबत किंवा दहिकाला उत्सव साजरा करताना ही संपूर्ण पालखी संपूर्ण या बाजारपेठेतून, अगदी भंडारवाड्यातून बाजारपेठेतून फिरवली जाते. पाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, पाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, तुझा गजराचा माझा दिशा डोबला, आट्या पाट्या सुवर्णाच्या गोट्या सुवर्णाच्या गोट्या
गोविंदा आला रे आला तो बंडारी समाजवाद गोविंदासाठी रे साठी दुधाची साखर वाटी कृष्णासाठी रे साठी गोविंदा रे काला काला गोंडा आला रे आला तो भंडारी समाजवादी रे साठी दही दुधाची साखर वाटी कृष्णा साठी रे साठी दही दुधाची साखर वाटी अरे बोल बजरंग बली की जय बोल बजरंग बली की जय अरे डाकू 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 गोविंदा रे गोविंदा रे अरे गोविंदा रे अरे गोविंदा रे गोविंदा आला रे आला तो भंडारी आगे सुंदर गे शॉट हंडी फोडल्या आलो आम्ही मंडळी श्री कृष्णाची हंडी फोडल्या आलो आम्ही मंडळी
पाणी देण्याचा कॉन्ट्रॅक्ट सध्या दोघांकडे आहे, बाबू आणि सचिन. आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या बैलगाडी सजवलेली आहे आणि त्यामध्ये सीन तयार केले जातात. त्यामध्ये राधा कृष्ण असे वेगवेगळे सीन असतात. तर ही संपूर्ण छोटी बालमंडळी. नाना हे दुसऱ्यांना भिजवतोय आणि आता स्वतः अरे वा शेऱ्या शेरेला डॉन शेरेला भिजव, डॉन शेरेला भिजव. आणि दरवर्षीप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट पाण्याच्या पिंट्याकडे दिलेला आहे आणि बाबूकडे. पाणी कमी नाही पडलं पाहिजे बाबू. लईकाला उत्सवासोबत पाणी उत्सव इथे साजरा केला जातोय. प्रत्येकाने पाणी पण मारणार, पाणी पण मारणार तुमच्या.
आम्ही विकणार आम्ही स्वतः विकतो पहिले आणि प्रतिवर्षाप्रमाणे बाबूकडे पाण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं. बाबू स्वतः पण भिजतो आणि दुसऱ्यांदा पण भिजवतो. तरी वेगळी गंमत असते भिजवण्याची आणि भिजण्याची. दहीकाला उत्सवात एक अंडी फोडलेली, आता दुसरी अंडी आता त्या बाजूला फोडतायत. अरे गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा काला काला बंद आला रे आला तो भंडारी समाजेला साठी रे साठी दया दुधाची साखर वाटी. तुझं मन भरत नाही वाटतं सुनील ना. फोटो पण घ्या याच्यात. हा काय हा फोटो घेतो व्हिडिओ घेतो. गोविंदा रे गोपाळा. चलो फोटो पण घेतो ना. तर मालगुण भंडारवाड्यामध्ये सगळ्यात जास्त फळांची हंडी तर हे जे मोरे परिवार आहे त्यांच्याकडून ही हंडी दरवर्षी बांधली जाते आणि याला सगळ्यात जास्त फळं असलेली हंडी म्हणून ओळखली जाते. तू कुठली तू हंडी कुठली फोडणार आहे सांग फक्त. थराला हा थराला शेरे डॉन, इकडे मुन्ना डॉन, इकडे सुनील डॉन, इकडे शेरे डॉन. भंडारवाड्यातला सगळ्यात मोठा डॉन.
बरेच वेळाने आमचा प्रतिष्ठित ग्रामस्थ भंडारवाड्यातला शैलेशदादा हळदणकर याचं बऱ्याच वेळाने आगमन झालेलं आहे. अगदी फोनसाठी त्याने सेफ्टी कव्हर देखील लावलेला आहे आणि अतिशय उत्साही हा म्हणता येईल या शैलेशदादाला. ए कधी लेट का झाला तुला? लेट झाला का? लेट का झाला? काम होतं जरा. ओके. हा प्रोग्राम होता जरा. अच्छा. मुलांची सोय करायची वडापावाची. हा मुलांचे सर्व ओके. हॉटेलला ऑर्डर देऊन आलो. अच्छा. 200 वडापावाची. हा आता मुलं खाऊन द्या आपली. होय होय. एकाली उत्सव आहे. ओके. आनंद कशा नाही. होय होय. मग एन्जॉय करायचं कधी करायचा? होय ते आहे. बरोबर ना? बरोबर आहे. म्हणून मुलं आपली एन्जॉय करून दे. ओके. बाकी आता ढायकाला एन्जॉय. एन्जॉय. तुला पण हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. ओके. भिजवण्यात आलेला आहे. मला देखील भिजवलंय. झालं समाधान बाबू तुझं? हे पकड हा अजून एक बालदी बाबू, अजून एक बालदी पाणी कॉन्ट्रॅक्टर जाऊ दे जा बरं. अजून एक दुसरी बादली जाऊ दे. हा हे दुसरी बादली आहे. तुझ्यासारखं नाही मारित आहे. मिनट्या कंप्लेंट आली तुझ्यावर डोळे फोडले. मला दे दे दे. ए छोटू दे 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 दे. ए मला दे छे
पिंट्या तुझ्याकडून पुढच्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट काढण्यात येणार डोळे पडतो. नाही असू दे हा कॉन्ट्रॅक्टर एकदम सिंपल आहे, पाणी झोंबवत नाही. अरे बाबू तुझं समाधान होतंय की नाही? आज तरी समाधान नाही होणार. ए सुनील हो चेरेडॉन पाणी संपेल काम मजा नाही संपणार. पावसाने आमच्या संकटकालीने कोकणचा उत्सव होता. चांगला म्हणजे चांगलाच होता. सुंदर चिकना मध्ये गाडी नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आताची तुम्ही जी सगळी मजा बघितली असेल तर संपूर्ण आपला दहिकाला उत्सव सुरू झालेला आहे. साधारण मालगुण भंडारवाड्यातून गोपाळकृष्ण मंदिरातून आपलं हे जे गोपाळकृष्ण गोविंद पथक आहे तर ते साधारण बाहेर पडतं आणि दहिकाला उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणची जी दहिकाला उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे, प्रथा आहे, ती वेगवेगळी आहे. तर आपल्याकडे जी आहे की मालगुण भंडारवाड्यातून गोपाळकृष्ण मंदिरातून दहिकाला उत्सव बाहेर पडतो, म्हणजे सगळे गोविंद पथक बाहेर पडतात आणि त्यानंतर ज्या हंड्या असतात रस्त्यावर बांधलेल्या तर त्या फोडतात. आता दहिकाला उत्सवाला सुरुवात झालेली आहे. तर मौज मजेसह हा दहिकाला उत्सव अगदी आनंदात पार पडतोय. तर ही संपूर्ण मजा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गेली काढ पहिली. तर आता भंडारवाड्यातून थेट आपण कुंभारवाड्याच्या दिशेने आलेलो आहोत. म्हणजे गोविंद पथक आपलं गोपाळकृष्ण गोविंद पथक सगळ्या गावातील हंड्या आज आपल्याला फोडायच्या आहेत आणि इथे राकेश आहे. राकेश खूप एन्जॉय करतोय, अर्थात एन्जॉय सगळेच करतायत. चला आता कुंभारवाड्यात आलेलो आहोत आणि कुंभारवाड्यातली हंडी फोडण्याचा थरार तुम्ही बघा.
पाण्याची भांडी आहेत भरलेली. हा मग पाण्याची भांडी गुलाब वगैरे टाकून भरलेली आहे भांडी पाण्याची. आपण कुंभारवाड्यातील हंडी फोडलेली आहे आणि सगळ्यात जे मालगुण बाजारपेठेची हंडी आहे तर ते एक विशेष आकर्षण आहे. तर ते आपण तिथं जातो आणि ती हंडी फोडणार आणि बाकीचे संपूर्ण बघताय बरंच म्हणजे गोविंदा पथक आणि सगळी मंडळी बहुसंख्येने इथे हजर आहेत. नाही ना
दहीहंडी पथक या ठिकाणी सज्ज झालेला आहे। जोशीवाडी दहीहंडी पथक सलामी दिल्यानंतर दहीहंडी बुद्धिवंत पथक सज्ज होणार आहे। संघटनेच्या वतीने आर्थिक सेवा करणे आभार। सोबत 2 मिनिटं घेऊया। तुम्ही आर्थिक बाजू घ्या। काढ बाहेर काढ बाबू, बाहेर काढ, बाहेर काढ. नो 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 बाहेर काढ.
हे थांब डायकडे दे. हो हो आमरसाचा डबा हे कुठे मिळाला? आणि हा आमरसाचा डबा मिळाला आम्हाला. आणि दही अंडीचा उत्साह एकदम मस्त झालाय. पिंड आरामात आरामात. ए बाबू नो घराशी. ए बाबू इकडे तू. बाबू काढ दू. या वर्षी भंडारवाड्यात ना बोलू. या वर्षी भंडारवाड्यात ना गोविंदा निघाला आहे. तो आपला आनंदाचा वर्षाचा सण आपला साजरा करायचा असतो. तो भंडारवाड्यातले आपले सर्व रहिवासी मंडळी मोठमोठी मंडळी हा ते सण आपला व्यवस्थित साजरा करतात आणि ते सणामध्ये सर्व एकत्र येतात. त्यांचं मला ना हार्दिक अभिनंदन. माझा मामा पण आलेला आहे संजय शेठ ठेवून आणि कोटे शेठ मयेकर यांचा मी हार्दिक अभिनंदन मानतो. ते कायमस्वरूपी आपल्या पाठीमागे उभे आहेत. माझा मामा हे दोन आणि हे माझे मित्र मयेकर मामा मयेकर हे कायमस्वरूपी असतात. यांचं अभिनंदन यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आणि गोंद्याच्या सर्वांच्या पाठीमागे यांचा आभार. हे जो मी आज हार्दिक अभिनंदन मानतो आणि सर्व आपले गोपाळकृष्ण मंडळाच्या आशीर्वाद टाकून द्या. डबे कुठे आहेत? ए बाबू डबा काढ चल. डबा काढ. ए बाबू डबा काढ चल. बाबू आमरस वाटप. थोडं पाणी आणि थोडं आमरस याचं मिश्रण करून इथे नाना काय आहे नाना चालू दे. आमरस पाणी हे मला दे. मिक्स करूया. हा ठीक आहे मिक्स करूया. मला जास्त दे तुला कमी घे. चल मी ते आमरस तुला काय मिळाला मिळला काय भेटलं तुला? अण्णा मिळला म्हणतो. चला आमरस आणि पाणी. बाबू तुला आमरस नाही संपलं. मोतीचूर का लड्डू. एक लाडू. संपणार तोपर्यंत. आणि ते जिलेबीचं वाटप होतं. ए जिलेबी एक एक नाजून एक दे. दोन दोन कुठून आणल्या? आम्हाला टेन्शन हो वाटप दही काला पेशा. तू असताना आम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. मंडळाचे आम्ही कार्यकर्ते. हो हो परफेक्ट. ओके ना? ओके एकदम. आणखी काय वडापाव वगैरे बस ना. आता रत्नागिरीत जायचं आपल्याला फोडायला. 8 ताराची अंडी आहे. ओके ओके.
स्पेशल आहे पोरांना. रोहित मयेकर यांना चक्क दह्याची दुधाची आंघोळ घालण्यात आलेली आहे ते. आणि आता त्याला तर धुतलं गेलं, याला तर न्हावलं गेलंय. वडापाव आहे यार. हे काय आहे? दही दही ताक मिश्रित. मंडळाचे कार्यकर्ते चवी चवीने पित आहेत. जिलेबी काय वडापाव जिलेबी आणि मिश्रित सगळं पोटात मिक्स होणार. काय टेन्शन नाही घ्यायचं, खाऊन घ्यायचा. दहीकाळ आहे. ये वडे संपले. वडे संपले. आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते भूषणजी मयेकर भूषणजी मयेकर 2-2 ग्लास चवी चवीने पिताना. पहिलं वडापावचं वाटप, नंतर ताकाचं वाटप. ये अप्पा लावते लागलो नाही. अरे बाबू तुला हाक मारतोय. आमरस होता तुझ्या डब्यात. तू पुढे आलास माहिती. बाबू एकटा पोटात भरून हे चवी चवीने खातोय पोट घालून. ए जितू असं नाही. ए थांब अवाक. ए जितू असे टेकव. हे आता तुझी वारी. हा पाय सरळ ठेवायचे. पाय सरळ नाही ठेवलेस तू. हा सूरज दाखव. दोन्ही ठेव इथे. थांब बाजूलो बाबू. हा घे चल. सॉलेड बघा. ए आता तू दाखव. ए टेकवल्या. आता संपलेलं आहे ते. ए भाई पाय टेको चल. चल ये छोटू करतोय नको राहू दे. हा कर तू करतोयस नको. हे बघ बंद हे तू इकडे भाई. बाबू आताच कॉम्पिटिशन पार पडली. दाखव सांग त्याला कशी. सॉलिड की दाखव कशी गेला ती सॉलिड. ए थांब माणूस होते आपला. जा ना एक तिकडे प्रात्यक्षिक दाखव ना. त्या विहिरीतला दाखव ना. तो घेतायचा शूट आउट करताय. आपल्याला बाहेर जायचंय त्यामुळे सेफ. बाबू पुढे गेला. माणूस गेला कुठे. बाबू थांब. कुठे गेला माणूस. गेला कुठे. तुम्ही गोद्या तुमच्या पोरांना हाटे पोरा नाही होतो. 4च्या पोरा कोण देणार.
सांगा बघू सांगूया सांगा चारू बोर्ड असतं ना काय हे चारू चारू काय गावाचा आणि प्रॅक्टिसचा काही विषय नाही. बोलायचे प्रॅक्टिसचा विषय हा बाहेरचा विषय. हा भारता गावाचा विषय नाही. हे फोडायची की नाही हे फोडणार काय हे चारो दत्ते बोलते बोल आग्रेडे मार्केट आहे. मार्केटला आहे हे नवीन मार्केटला आहे. तुला काय म्हणायचं आहे? रोज असतात हे असतं ना प्रॅक्टिस असता काय कोचला बोलला हे कोचला हे काय वाटतं ना माझ्या ह्याच्या विश्वासात काय वर्षामध्ये हांडी फोडा तुम्ही आवाज करायचा समजला ना नाही जमत असा तुम्हाला मला सांगा मग मी पप्पा पॉइंट ऑफ काळजी हे काय कोण पण येऊ
मराठवाड्यातली सर्वात मोठी म्हणजे सर्वात जास्त फळांची असलेली ही दहीहंडी मोरे कुटुंबियांकडून दरवर्षी बांधली जाते. तर यंदा देखील ती चांगल्या पद्धतीने सजवण्यात आलेली आहे. फक्त फळं बघा किती आहेत. आणि हंडी फोडल्यानंतरचा एक आगळीवेगळी मजा तुम्हाला बघायला मिळणार आहे. जेव्हा हे 4 जण बसलेत तर ते फळं उडवतील, तर ती एक धमाल, एक वेगळी मजा मस्ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या दहीकाला उत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. या बाजूला पालखी आहे आपली आणि इथे बोलेरो, डीजे आणि पाठी सगळं गोपाळकृष्ण मंडळ, बाळ गोपाळ. पोटभर रोहनचा India!
तर संपूर्ण फळं या लोकांनी खाली केलेली आहेत इकडे तिकडे उडवून. चलो स्वराज आणि मी आणि स्वराज वरती होतो. आमच्या वाट्याला एवढीच फळं आली आहेत. तर आता संपूर्ण आपण हंड्या फोडलेल्या आहेत आणि आता आपण हे सगळं विसर्जन करण्यासाठी समुद्रावर जात आहोत. तर इथे निलेश, बऱ्याच दिवसांनी दिसलाय मला निलेश. तर संपूर्ण मंडळी खाली गेलेत, आम्ही मागून जातोय. आणि मंडळाचे कार्यकर्ते दोन्ही मागे राहिलेत. अरे हिरी धडाडीचा कार्यकर्ता तू कुठे चाललास? पालखीजवळ थांबायचं तू. हा ठीक आहे ठीक आहे. आता ती आता जरा समुद्र विसर्जन करण्यात निघाले काय आधी कमी दाब झाले आता. कमी. तुला काय म्हणायचंय? काय नाही, सालाबादप्रमाणे बैकाला उत्सव आनंदाने सगळं बाळगोपाळी साजरा केला. आता पुढच्या वर्षी आपण याच उत्सवाने साजरा करण्याची वाट बघूया. सगळ्यांना सुख शांती आनंद आरोग्य चांगलं लागू दे परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. स्पेशली करून कृष्णाच्या चरणी प्रार्थना करूया आपण. ओके ओके. काय म्हणायचं चला. तर अशा पद्धतीने आपला दैकाला उत्सव संपन्न होत आहे. आता आपण समुद्राच्या दिशेने जातोय. तिथे आरती होणार ना भांड्यात? तर पालखी ठेवणार तिथे, फुलारा वगैरे विसर्जन होणार. पाण्यात आंघोळ करून विसर्जन झालं समजा. हा, आणि थोडक्यात हा दैकाला उत्सव संपन्न होणार आहे. तर भंडारवाडा तसेच बाजारपेठेतल्या सर्व हंड्या फोडल्यानंतर समुद्राकाठी आम्ही हा फुलारा वगैरे विसर्जित करण्यासाठी आलो आहोत. तरी पालखी आणि पालखीचे दोन भोई आणि पाठी आहे निलेश. निळ्या कृष्ण मंदिर मालगुण भंडारवाड्याच्या वतीने हा सालाबादप्रमाणे श्री जन्मोत्सव म्हणजे गोकुष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने सगळ्या बाळगोपाळांनी गोविंदा गोपाळ करत आनंदाने साजरा केलेला आहे. आता हा आम्ही सगळ्या मंदिरापासून संपूर्ण बाजारपेठ ज्या काही 30-35 हंड्याच्या होत्या त्या आमच्या बाळगोपाळांनी त्या फोडलेल्या आहेत. अतिशय 6-7 थर लावून चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून त्यांनी हे थर लावून हंडी फोडलेली आहे. आणि त्याचं सगळं श्रेय जे आहे ते या बाळगोपाळांना दिलं जातं. अतिशय कडी मेहनत घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारे हे दहीहंडी त्यांनी फोडण्यास चांगली तयारी करून घेतली होती आणि ती त्या पद्धतीने त्यांनी ती केलेली आहे. आता सगळा भंडारवाड्यातून इथून म्हणजे बाजारपेठ ते भंडारवाडा असं करून पुन्हा समुद्रावर आम्ही आलेलो आहोत. समुद्रावर आल्यानंतर इथं श्रीकृष्णाची आरती होईल. ती आरती झाल्यानंतर सगळा जो त्या पालखीमध्ये असणारा जो फूल वगैरे जे आहेत माळा असतील त्या सगळ्या विसर्जन केल्या जातील आणि तिथंच हा प्रसाद म्हणून सुंटवडा दिला जातो आणि इथून पुन्हा मंदिरात जाऊन या कार्यक्रमाची सांगता होते. हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण
सर्वदा योग तुझा रहावा, हे कारणी देह माझा पडावा, हे शिव नको गुणवंता नंता, रघुनायका मागणी जाता, जय लक्ष्मी गोपाल महाराज की तर संपूर्ण ही जी मंडळी आहेत तर ती या समुद्रकिनारी काडीकिनारी आंघोळ करतायत आणि हा दहिकाला उत्सव आता संपन्न होतो. इथून आपण मंदिरात जायचं, मंदिरात आरती होईल आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने दहिकाला उत्सवाची सांगता होईल. तर आज दहिकाला उत्सव पार पडलेला आहे. अर्थातच आपल्या मालगुण भंडारवाड्यातील गोपाळकृष्ण मंदिरातून ह्या उत्सवाची सुरुवात होते आणि थेट मग सगळे बाळ गोपाळ दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज होतात आणि मग गोविंदा रे गोपाळा अशा वाक्यात किंवा जयघोषात सगळे गोपाळ मंडळी बाळ गोपाळ मंडळी पूर्ण मालगुण गावातील ज्या हंड्या आहेत त्या फोडण्यासाठी निघत असतात आणि यात साधारण 30 ते 35 हंड्या असतात आणि ह्या ज्या हंड्या फोडण्यासाठी लागणारे 5 थर असतील 6 थर असतील याची प्रॅक्टिस आधीच केलेली असते. 2 महिने आधी 3 महिने आधी याचा सराव असतो. त्यामुळे ह्या हंड्या फोडायला तेवढा जड जात नाही. परंतु हा उत्सव मोठ्या आनंदाने पार पाडला जातो. सगळे मिळून हा उत्सव पार पाडत असतात, दहीहंडी फोडत असतात. तर ह्या उत्सवाच्या दरम्यान आलेली मौज मजा किंवा काही गोष्टी मी तशाच ठेवल्या आहेत, तसंच चित्रीकरण करून तुमच्यासमोर ठेवल्यात की एक वेगळी धमाल मजा मस्ती असते. कामाला नोकरी धंद्यानिमित्त सगळेच बाहेर असतात, परंतु हा असे जे सण उत्सव असतात त्यानिमित्ताने का होईना सगळे एकत्र येत असतात आणि एकजुटपणा संघटितपणा इथे आपल्याला बघायला मिळतो. तर गोपाळकृष्णाने आपल्याला एक शिकवण दिली आहे. त्याने जसे सवंगडी गोळा करून दही दूध चोरण्याचा कार्यक्रम असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम असतील, पण ते एकत्र राहून केले. तर त्याने हा अप्रत्यक्षरित्या आपल्याला संदेश देखील दिला आहे की एक संघटित व्हा, कारण ऐक्य हे खूप महत्त्वाचं आहे. भारतातले किंवा महाराष्ट्रातले किंवा कोकणातले जे सण आहेत, आपण जे सण साजरे करतो तर त्या सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हे सण आपल्याला काही ना काही गोष्टी शिकवून जात असतात आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांघिक ऐक्य, सगळ्यांनी एकत्र राहण्याचा संदेश उत्सव आपल्याला देत असतात. तर सगळ्यांनी एकसंघटित राहिलं पाहिजे. हा एकच दिवस असतो की प्रत्येकजण प्रत्येकाला वर जाण्यासाठी मदत करत असतो. म्हणजे थरावर थर मानवी मनोरे रचले जातात. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो की दहीहंडी व्यवस्थित कशी फुटेल किंवा आपले 5 थर किंवा 6 थर व्यवस्थित कसे लागतील, तर याकडे सर्वांचं प्रकर्षाने लक्ष असतं. तर हा एकच दिवस सगळ्यांना मदत करण्यासाठी सगळे पुढे सरसावत असतात. तर हा एकाच दिवशी हे मर्यादित न राहता हे कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनात ठसलं गेलं पाहिजे की आपणच आपल्या व्यक्तींना, आपल्या माणसांना कायमस्वरूपी पुढे नेलं पाहिजे. तर सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहेत. तर आजचा देखील हा दहिकाला उत्सव सगळ्यात मोठा मालगुण गावातील दहिकाला उत्सव म्हणून गणला जातो आणि जो आपल्या गोपाळकृष्ण मंदिरात उत्सव होतो, कृष्णाचा जन्मकाळ असेल किंवा दहीहंडी उत्सव असतो, तो सगळ्यात मोठा म्हणून गणला जातो. तर असेच प्रत्येकजण मौज मजा करण्यात व्यस्त असतात. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरे रचत हंड्या फोडल्या जातात. तर शिस्त किंवा एक संघटितपणा अशा या उत्सवांकडून आपल्याला शिकता येतं. तर असो, आताच आपल्या या दहिकाला उत्सवाची समाप्ती झाली आहे. तर आता यानंतर आम्ही सगळे मिळून रत्नागिरीच्या दिशेने रवाना होणार आहोत. कारण तिथे देखील हंड्या असतात, तिथे देखील 5 थर किंवा 6 थर यांची सलामी द्यायची असते. तर हे आपलं कलाकौशल्य एक वेगळ्या पातळीवर आपण दाखवत असतो. तर सगळ्या गावागावातून तिथे बाळ गोपाळ मंडळी जमा झालेली असतात आणि आपापलं कलाकौशल्य, आपण जी प्रॅक्टिस केला, आपण जो सराव केला तर तिथे तो दाखवत असतात. तर आम्ही देखील आता निघतोय रत्नागिरीच्या दिशेने.
तर चला या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झाली. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.